नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी माझी नवी कादंबरी अक्करबोट्या हिच्या भागाचं कथन करत असतो। आज 14वा भाग लगेच मी कथनाला सुरुवात करतो। वंदनानं रत्ना आणि नारायण यांना तिच्या मर्जीनं माडीवर जायला सांगितलं, झोपायला सांगितलं आणि ते जेव्हा सासूला कळलं तेव्हा काय काय झालं ते आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे। सासऱ्यानं तिला लाथनं तुडवूनही तिचा क्रोध कमी झाला नव्हता, तिचं बडबडणं कमी झालं नव्हतं, रत्नाला नारायणला शाप देणं कमी झालं नव्हतं। आता मला कोणीच नाही, आता मी जगात एकटीच आहे, मला ना नवरा ना पोरगा ना सून ना पोरगी ना घर ना दार, आता मी मेली तरी चालते। काय कवते, काय तू कौतुक ग, असं ती स्वतःला म्हणायची। तिचा हा अवतार बाहेरच्या बायकांच्या माणसांच्या सुद्धा लक्षात आला, कारण जो दिवस निघत होता तो तसाच बडबडीचा, मोठमोठ्यानं बोलण्याचा। रस्त्यावरून जाणारे येणारे ऐकत होते, काही लोक तर उभे राहत होते, विशेषतः बायका उभ्या राहत होत्या। विहिरीवर आलेल्या बायका मुद्दाम दारापर्यंत येऊन तो तमाशा पाहत होत्या। जर घरात सासरा असेल तर मात्र कोणी थांबत नव्हतं। सासऱ्यानं एक सांगितलं होतं वंदनाला की तू आता हिची टकळी सुरू झाली तर तू काही इकडे येऊ नको, तुला पाहिलं की ती जास्त टकळी करेल। दुसरी गोष्ट, नारायणला त्यानं सांगितलं की तू आता तुझे कपडे गुंडाळ आणि वाशिमला जाय, इथं थांबू नको, मी जेव्हा निरोप देईन तेव्हा तू ये। आणि तसंच झालं। आता 2-3 दिवस तर सासऱ्यालाही सासूला तशा परिस्थितीत सोडून वावरात जावं असं वाटलं नाही, पण आता वावरात न जाऊन कसं भागलं, वावरातली कामं तर करावंच लागतात। आणि मग सासरा रत्नाला सांगून की हिच्यावर लक्ष ठेव बरं, असं सांगून सासरा वावरात जाऊ लागला। आणि काय झालं की एक दिवस सासू बडबड 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 करत उठली। आता तिचा अवतार रत्नानं पाहिला, भेसूर झालेला होता। तो प्रकार झाला त्या दिवसापासून तिनं आंघोळ केली नव्हती, अंगावरचं लुगडं बदललं नव्हतं, ना केसाला तेल लावलं होतं, ना फणी केली नव्हती। त्यामुळे एखाद्या वेड लागलेल्या बाईसारखी, पिसाळलेल्या बाईसारखी ती दिसत होती। ती उठून उभी राहिली आणि घराच्या बाहेर पडली, ती बडबड करतच। रत्नानं हातचं काम टाकलं, दरवाज्यात येऊन उभी राहिली। विहिरीवरच्या बायका पाहत होत्या, येणारे जाणारेही पाहत होते। या लोकांचं तर आधीच मत होतं की आता ही कवती मॅड झाली, हिच्या घरात काय दांगडो सुरू आहे त्या सगळ्याचा परिणाम हिच्यावर झाला। काय दांगडो चालू आहे तेही लोकांना माहित होतं की सासऱ्यानं नारायण मेल्यावर योगीराज संग सुनाचं लग्न लावून दिलं। ही गोष्ट सासूला पसंत पडली नाही आणि त्याच्यामुळे ती अशा अवस्थेपर्यंत आली। पण प्रत्यक्ष काही लोकांना ती पाहायला भेटली ना, आता ती खरंच पागल झाल्यासारखी वाटत होती। रत्ना दरवाजात आली, चुलत सासू म्हणली, अगं
ही तर तर रस्त्याने निघाली. पाय, तिच्या मांग जाय. काय करते? नाही तर जायची एखाद्या हिरीवर तिकडं. करायची काही जीवाचं बरं वाईट. रत्नाही मग दार ओढून घेऊन तिच्या माग निघाले. पण तिला फार वेळ वाट पाहायचं काम पडलं नाही. नवल हे झालं की सासू ही दुसरीकडे कुठे गेली नाही, सरळ वंदनाच्या घरी गेली. दारातूनच तिनं हाक मारली वंदनाला. वंदनानं आवाज ऐकला, नवल वाटलं. सासू आणि आपल्या घरी नक्की होंडायला आली. आता आपलं गुधाडू ही काढते. ती तटकन उठली, दारात आली, तिला आत घेतलं. सासू काही बोलली नाही, पण फक्त एवढीच म्हणली की पाय गय माय, काय माही गत केली त्या रत्नीनं. किती दिवसाचं मले खाणं नाही, पिणं नाही, नाहणं नाही, आंघोळ नाही, काही नाही. मी अशीच एखाद दिवशी मरून जाईन असं मले वाटलं, म्हणून मी तुझ्या घरी आली. तिचं दुःख वंदनाला कळलं. तशी वंदना म्हणाली की बसा, मी तुम्हाला पाणी तपून आंघोळीले पाणी टाकते. तिच्या मागं आलेल्या रत्नाला तिनं पाहिलं होतं. ती बाहेर आली. रत्नाला म्हणाली, आता इथं थांबू नको, तू घराकडे जाय. काऊन? तर तिचं लुगडं चोळी आणून दे आणि तिची चिंता करू नको. आता ती माझ्या घरी आली ना, तिच्या मनात आली, मी तिचं करतो सारं. ठीक आहे. रत्नानं लुगडं चोळी आणून दिली. इकडं वंदनानं पाणी तपवलं, पाणी टाकलं. सासूला आंघोळीच्या गोट्यावर नेलं, पण सासूला काहीच करता येईना. खरोखरच वेड लागल्यासारखं झालं तिला. तिच्या अंगातली चोळी काढून दिली आणि मग एखाद्या लहान लेकराला त्याचा अंग घासू दगडानं घासू आंघोळ घालावी, तसं तिनं सासूला न्हाऊ घातलं. न्हाऊच घातलं. काळी माती तांब्यात भिजवली आणि त्या पाण्यानं डोकं धुतलं. चक 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 चक. अंगावरच्या तर किती लेवाळ्या गेल्या. पाणी टाकल्यावर पाणी संपलं टाकणं तरी सासू उभी राहीना. मग तिला उभं केलं. तिला दुसरं लुगडं स्वतःच्या भोवती गुंडाळता येईना. वंदनानं ते गुंडाळलं. तिला हाताला धरून घरात आणलं, पण तिला लुगडं नेसता येईना. जणू ती सगळंच विसरली. वंदनानं तिला लुगडं नेसून दिलं, तिला चोळी घातली, एका जागी बसवलं आणि म्हटली बसा, आता मी तुम्हाला मस्त चहा करतो. तिनं चहा केला. परातीत चहा वतला. सासूला गरम गरम चहा दिला. हुशारी वाटली सासूला. म्हटलं ग, बरं वाटायला बरं का, मला हलकं वाटायलं. वंदनालाही बरं वाटलं. बसा म्हणलं, मी तुमच्यासाठी भाकर टाकतो आणि मस्त चून करतो हरभऱ्याची भाजी टाकून. आणि खरंच हे सगळं वंदना करत होती. इकडं सासरा घरी आला. पाहतो तर सासू घरात नाही. त्यानं रत्नाला विचारलं. रत्नानं सांगितले की असं असं झालेलं आहे आणि त्या आता वंदनाबाईच्या घरी गेलेले आहे. सासरा तसाच निघाला. येतो म्हणे पाहून मी त्याला. पण रत्ना म्हणाली जाऊ नका. वंदनाबाईचं म्हणणं, माह्यामुळं असो का तुमच्यामुळं असो, त्याचं डोकं पुन्हा बिघडल, त्याच्यामुळे जाऊ नका, त्या बऱ्या आहेत, मी पाहून आली. आणि मग सासऱ्यानं हातपाय धुतले. जो काष्टा, दोन्ही काष्टे खोसलेले होते वावरात काम करतानाचे, ते मोकळे केले, फडाफड झाडले आणि
रतानंही त्यांना पाणी दिलं. मग सासरा सांगू लागला की पाय एक गोष्ट झाली, आज पायटी मी नारायणच्या शाळेत गेलो होतो. हेडमास्टरला पैसे द्यायचे होते 40,000. हेडमास्टरच्या समोर ठेवले 40,000 आणि हेडमास्टरनं सांगितलं की यातले आम्हाला 20,000 घ्यायचे. 20,000 त्यानं मला परत दिले. मी विचारलं काऊन? नाही, अध्यक्षाचा आदेश आहे. काऊन ते मला माहीत नाही, तुम्ही अध्यक्षाला भेटा. मग मी अध्यक्षाला भेटायला गेलो, त्यालाही विचारलं तर ते म्हणत तुमचे बाकीचे 20,000 आम्हाला आधीच पोचले. कोण दिले बो? ते नाव आम्ही सांगू शकत नाही, आम्हाला काय फक्त पैशाशी मतलब. आणि ते पाहाय भाग्य, कोण असा दाता आपल्यासमोर उभा राहिला, आपल्यासाठी उभा राहिला. रत्नालाही कळेना काय झालं ते, कोण असेल. संध्याकाळी वंदना आली सासऱ्याला भेटायला. सासूची परिस्थिती कशी आहे ते त्यांना सांगायला. तेव्हा वंदनाला सुद्धा ही पैशाची भानगड सासऱ्यानं सांगितली. तेव्हा वंदनाच्या लक्षात आलं की अक्करबोट्यानं आपल्याला म्हटल्याप्रमाणे तिकडं कारवाई केली. त्यानं 20,000 रुपये दिले, पण वंदना तशी उघड बोलू शकतच नव्हती. ती फक्त एवढीच म्हणाली की चला बरं झालं, आपल्यासाठी देवच पाठीराखा झाला. देवानं असंच इथून पुढेही आपल्यासाठी जे जे काही करता येईल ते करावं, एवढीच माही त्याले हात जोडून विनंती. मित्रांनो, इथे हा भाग संपला. कसा वाटला ते आपण नेहमीप्रमाणे पाहणार आहात, टाकणार आहात आणि या माझ्या चॅनलला फार मोठ्या संख्येने सबस्क्राईबसुद्धा करणार आहात. पुन्हा पुढच्या बुधवारी भेटू. तोपर्यंत